जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा अकोला पोलीस भरती 2026 ला आलेला एक प्रश्न बघायचा आपल्याला। एक पाण्याची टाकी 203 भरलेली आहे। ती टाकी एका नळाने 30 तास भरते तर दुसऱ्या नळाने 10 तासात रिकामी होते। तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी पूर्ण रिकामी होण्यासाठी किती तास लागतील? आता आपल्याला टाकीची धारकता माहित आहे का? टाकी किती आहे, काय आहे, काहीच माहित नाही आपल्याला। तर आपण सुरुवातीला काय करा, ती टाकी 30 तासात भरते आणि 10 तासात रिकामी होते, म्हणून काय 1/30 भरते म्हणजे प्लस आणि रिकामी होते म्हणजे मायनस 1/10 तासात। आता याला सोडवा, 10 एक 10, 30 एक 30 आणि खाली 30 गुणिले 10, 30 गुणिले 10, वरची वजाबाकी येईल ही -20 आणि खाली 300। आता हा शून्य कटला, हा शून्य कटला, बे एक बे आणि बे 15 30, पण हे काय आले मायनस, म्हणून हे आलं 15 तास। पण हे कोणते मायनस कशामुळे आले? 15 तास मायनस म्हणजे काय? हे रिकामी होते, रिकामी होते 15 तासामध्ये। आता एक टाकी जी आहे ही टाकीचे भाग आहेत, हा भाग आणि हा काय आहे तास, याच्यात तास। एक पूर्ण भाग असलेली टाकी 15 तासामध्ये रिकामी होते। आता इथं आपण मायनस घेणार नाही, कशामुळे? मायनसचा अर्थ आपण काय घेतलाय? रिकामी होणे, म्हणून हा 15 तास लागतील। मग आता इकडं किती बघा, सुरुवातीला किती भरलेली आहे? 203 टाकी भरलेली आहे। एक भाग म्हणजे पूर्ण भरलेली। मग आता पूर्ण भरलेल्या भागासाठी रिकामी होण्यासाठी 15 तास लागतात, तर हा 203 भाग भरण्यासाठी किती? म्हणून x बरोबर 2/3 गुणिले 15, 3 एक 3, 3 पाचे 15, 5 दोन्ही 10, x बरोबर हे 10 तास। बघा, एक पाण्याची टाकी 203 भरलेली आहे, ती जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरण्यास किती तास लागतील? हे तास आपलं शेवटचं उत्तर किती? 10 तास असतंय, 10 तास निघणार आहे। हेच तुमचं फायनल आन्सर राहणार आहे आणि पर्याय क्रमांक हा 1 हा तुमचा पर्याय आहे। थँक्यू।